राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरेंसह पटेलांच्या विरोधात आता सूर पाहायला मिळतोय। पक्ष ताब्यात घेण्याची लढाई लढण्यापेक्षा पद सोडा असं रुपाली ठोंबरे पाटलांनी म्हटलंय। रुपाली ठोंबरेंच्या वक्तव्यानं खळबळ माजली आहे। प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्यानंतर आता तर्कवितर्कानं उधाण आलेला आहे। चर्चा सुरू झालेली आहे। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्यानंतर पक्षामध्ये आता तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात सूर उमटलाय। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी थेट सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधलाय। तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही एक पोस्ट करत भूमिका मांडली आहे। त्यामुळे पक्षातच अंतर्गत गटबाजी दिसत असल्याचं चित्र आहे। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची गुरुवारी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत 6 तास बैठक झाली। या बैठकीत प्रशांत किशोर यांनी तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांची आहे। ही माहिती माध्यमांमध्ये आल्यानंतर आता राष्ट्रवादी सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात जोरदार सूर उमटू लागलाय। दादांच्या सोबत सुद्धा उभं राहायला ही जुने सहकारी मंडळांनी खरं प्रामाणिकपणे उभं राहायला पाहिजे होतं। ते तेव्हा उभे राहिले नाही। जर पवार कुटुंबासोबत जे उभे राहत नाहीये ते तुम्हाला दिसतंय समोरचं कोण आहेत ते। म्हणजे या लोकांनी खास करून जे उमेश पाटील मला वाटतं नाव घ्यायला घाबरले असतील, परंतु ज्या प्रथमदर्शनी तरी तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत की ह्या लोकांनी दादा गेल्यानंतर पवार कुटुंबासोबत खमक्यापणाने उभं राहायला पाहिजे होतं। सुनेत्रा वहिनींना ती ताकद, ते बळ, तो विश्वास द्यायला पाहिजे होता। तो होत नाहीये म्हणून तुम्ही थेट आरोप करताय सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील। मी त्याची परिस्थितीजन्य साक्षीदार आहे। बंधू म्हणून उभं राहायला पाहिजे, ते राहताना दिसत नाही। की पक्ष ताब्यात घेण्याची लढाई करण्यापेक्षा जर माननीय सुनेत्रा वहिनी आणि पारदादा करताय तुम्ही यांना पक्ष ताब्यात घ्यायचंय आता त्याच्या तसं तर दिसते, मग का तुम्ही पवारांच्या म्हणजे अजितदादांच्या कुटुंबाला त्रास का देताय? प्रदेश अध्यक्ष बदलले पाहिजे, झाले ना 2 आणि 3 वर्ष। आणि माननीय अजितदादांची सुद्धा तीच इच्छा होती। जशा पद्धतीने आता सगळी संघटना प्रदेशाध्यक्ष रिशफलिंग मध्ये होत आहे, प्रदेशाध्यक्ष सुद्धा बदलले गेले पाहिजेत। हेच माननीय अजितदादांनी आम्हाला तेव्हा सांगितलं होतं। मी बदलणार आहे हे माननीय अजितदादांनी आम्हाला सांगितलं होतं। जगदंबाची शपथ घेऊन सांगते की दादांनी तेव्हा सांगितलं होतं मी प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे, तुम्ही कामाला लागा। आपल्याला पुणे मनपा निवडणूक लढायची, जोमाने लढायची आणि जिंकायची आहे। तुम्ही स्वतःला मोठे नेते म्हणतायत, जुने जाणकार म्हणतायत, तर तुम्ही पद ते सोडलं पाहिजे ना। आणि प्रत्येक पदावर कुठं आजन्म कुणाचा अधिकार नसतो। तटकरे साहेबांनी मोठ्या दिलदारपणाने सुनेत्रा वहिनींना म्हणलं पाहिजे, वहिनी हे तुम्ही प्रदेशाध्यक्ष बदलून आपण पक्षाची धुरा चांगल्या पद्धतीने माननीय अजितदादांच्या स्वप्नावर मजबूतीने करू, असं करूनही ते करू।